पुढचा क्वेश्चन. दाशरथ युद्धाबद्दल काय खरे नाही असं विचारलं. हे युद्ध यवजवती नदीच्या किनारी घडून आलं होतं. बरोबर आहे का हे? हे बरोबर आहे. यवजवती नदी म्हणजेच रावी नदी. तिचं दुसरं नाव होतं पुरुष्णी. वैदिक काळामधलं नाव पुरुष्णी आहे आणि अजून एक नाव आहे त्या नदीचं ते म्हणजे इरावती. ठीक आहे. रावी किंवा इरावती किंवा पुरुष्णी किंवा यवजवती या नावाने ओळखली जाणारी ही नदी आहे आणि या नदीच्या किनारी दाशरथने युद्ध हे झालं होतं. या युद्धामध्ये 10 राजांच्या संघाने भरत टोळीचा पराभव केला. हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे? हे वाक्य चूक आहे. कारण भरत राजाने 10 राजांच्या संघाचा पराभव केला होता. हे उलटं झालं होतं लक्षात घ्या. ओके. या युद्धामध्ये ओके भरत जिंकला होता. भरत टोळी जिंकली होती आणि 10 राजे जे होते, 10 राजे यांचा पराभव झाला होता, ज्यांना विश्वामित्राने संघटित केलं होतं. ठीक आहे. तर त्याच्यामुळे दुसरं वाक्य चूक आहे. या युद्धानंतर आर्यांच्या पूर्वेकडील विस्ताराला चालना मिळाली. हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे? काय वाटतं तुम्हाला? आता लक्षात घ्या, हे वाक्य तुम्हाला बरोबर वाटेल. दाशरथ युद्ध जे आहे ते इसवी सन पूर्व 15व्या शतकामध्ये झालं होतं आणि आर्यांचा पूर्वेकडचा विस्तार हा इसवी सन पूर्व 1000 मध्ये झाला होता. ठीक आहे. म्हणजे दाशरथ युद्ध झाल्यानंतर साधारणतः 400 वर्ष पार पडली आणि तेव्हा आर्य लोक उत्तरेकडे म्हणजे पूर्वेकडे सरकायला लागले होते. याचा अर्थ तिसरं वाक्य सुद्धा काय आहे? चूक आहे. कळतंय मला काय सांगायचं ते? दाशरथ युद्धामुळे ओके आर्यांचा पूर्वेकडे विस्तार झाला नव्हता. हे सुरुवातीला स्थायिक होण्यासाठी त्यांच्यामध्ये घडून आलेले संघर्ष होता. दाशरथ युद्धाबद्दल माहिती आहे का आपल्याला सविस्तर सांगायचं थोडंसं? थोडंसं सांगतो. एकदम थोडंसं सांगतो. लक्षात घ्या. आर्य जे होते, आर्य हा एकसंध समूह नव्हता. थोडंसं फास्ट सांगतो. चालेल का? आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे आणि खूप सारे क्वेश्चन आपल्याला डिस्कस करायचे आहेत. तर आर्य हा एक संघ समूह नव्हता. आर्यांच्या छोट्या-मोठ्या अनेक टोळ्या होत्या. त्याच्यापैकी सगळ्यात महत्त्वाची जी टोळी होती ती म्हणजे भरत. भरत टोळीचं महत्त्व इतर टोळ्यांना मान्य होण्यासारखं नव्हतं आणि त्याच वेळेला भरत टोळीचा जो राजा होता, काय त्याचं नाव होतं? येस, सुदास. भरत टोळीचा जो राजा होता सुदास, त्याने आपला पुरोहित विश्वामित्र याची हकालपट्टी केली होती. म्हणून विश्वामित्राने काय केलं, 10 राजांना एकत्र आणलं. त्या 10 राजांमध्ये 5 आर्य होते आणि 5 अनार्य होते. या 10 राजांनी विश्वामित्राच्या सांगण्यावरून भरत टोळीला आव्हान दिलं. त्याच्यामध्ये ओके भरताचा विजय झाला, 10 राजांचा पराभव झाला. इथं लक्षात मला काय सांगतंय? आणि त्यानंतर मग भरत टोळीचा प्रभाव त्या ठिकाणी प्रस्थापित झालेला आहे. आर्यांचा विस्तार या युद्धाने झालेला नव्हता. चालेल का? तर त्याच्यामुळं या ठिकाणी काय खरे नाही असं म्हटल्यानंतर ब आणि क याचं उत्तर आहे. ठीक आहे? येस. ओके पुढचा क्वेशन. खालीलपैकी कोणत्या प्राचीन राज्यामध्ये गणतंत्र व्यवस्था अस्तित्वात होती? गणतंत्र ओके प्राचीन काळामध्ये गणतंत्र व्यवस्था ही महत्त्वाची होती. 2 प्रकारच्या राजपद्धती होत्या. एक म्हणजे राजेशाही. आता आपल्याला मोनार्की म्हणजे काय माहिती आहे? ज्या ठिकाणी राज्यप्रमुख हा हेरिडिटरी मोनार्क असतो, राजा असतो ती राजेशाही आणि ज्या ठिकाणी राजा जो असतो किंवा प्रमुख जो असतो तो लोकांनी निवडलेला असतो ते म्हणजे गणतंत्र. अशा 2 प्रकारच्या राज्यव्यवस्था प्राचीन काळामध्ये अस्तित्वात होत्या. तर राजेशाहीचं उदाहरण जर आपण बघितलं मगध, कोशल ओके ही जी महत्त्वाची काशी, मगध, कोशल, काशी, छेदी ओके ही जी महाजनपदं होती ही राजेशाही पद्धतीची होती आणि लिच्छवी, ज्ञात्रिक, मल्ल ओके ही जी होती ती गणतंत्राची उदाहरणं होती. आता हे जे कुरु नावाचं महाजनपद होतं लक्षात घ्या. कुरु हे सुरुवातीला राजेशाही होतं आणि नंतर त्याचं गणतंत्रामध्ये रूपांतर झालं होतं. ठीक आहे? आणि म्हणून त्या ठिकाणी कुरु सुद्धा या यादीमध्ये समाविष्ट होऊ शकतं. चालेल का? तर लिच्छवी, ज्ञात्रिक, मल्ल याच्यापैकी ज्ञात्रिक जे होतं लक्षात घ्या. या ज्ञात्रिकेमध्ये कुणाचा जन्म झाला होता? वर्धमान महावीराचा जन्म झाला होता. बरोबर आहे का? आणि लिच्छवी जे होतं, लिच्छवी 8 मोठी-मोठी कुटुंब किंवा कुळं एकत्र येऊन बनलं होतं. त्याच्यामुळे लिच्छवींना अठ्ठकुल असं म्हटलं जायचं. आणि या अठ्ठकुलांपैकी एक कुल कोणतं होतं? शाक्य, त्या ठिकाणी गौतम बुद्धाचा जन्म झाला. कळतंय का? त्याच लिच्छवीमध्ये ज्ञात्रिक सुद्धा होते लक्षात घ्या. आणि म्हणून महावीराचं दुसरं नाव लिच्छवय्य असं सुद्धा आहे. ठीक आहे? नंतर मल्ल हे सुद्धा एक महाजनपद होतं आणि कुरु हे सुरुवातीला राजेशाही नंतर महाजनपद होतं आणि म्हणून अबकड हे याचं उत्तर आहे. चला. हा सोपा होता. हा सुद्धा एक टिपिकली विचारला जाणारा क्वेश्चन आहे. एम-पी-एस-सी म्हणजे सगळ्याच परीक्षांमध्ये हा प्रश्न विचारला जातो, की कोणत्या हडप्पन स्थळाचा शोध कोणी-कोणी लावलेला आहे? लोथलचा जो शोध आहे तो एस-आर रावने लावला होता. गायमाबाद ओके तुम्ही गेस करू शकता. बोपर्डीकर ओके थोडंसं मराठी नाव तुम्हाला त्या ठिकाणी रिलेट करू शकता तुम्ही. राखीगडीचा जो शोध आहे तो कोणी लावलेला आहे? अमरेंद्रनाथ आणि कालीबंधनचा शोध बी. लाल यांनी लावला होता. कोणता आहे ऑप्शन मग? ओके ऑप्शन नंबर ए का सी आहे? ए 4, 3, 2, 1 ठीक आहे. हे त्याचं उत्तर आहे. जाऊयात पुढे. ठीक आहे. आता याच्यापैकी ओके लोथल कशासाठी ओळखलं जातं? डॉकयार्डसाठी ओळखलं जातं. आणि या ठिकाणी तुम्हाला थोडंसं माहिती राहू द्या, की 2022 मध्ये या ठिकाणी सरकारने ओके इंडियन मेरिटाईज हेरिटाईज कॉम्प्लेक्स नावाचा एक मोठा प्रोजेक्ट त्या ठिकाणी सुरू केलेला आहे.
म्हणजे एक आंतरराष्ट्रीय मेरीटाईम अशा प्रकारचं काय म्हणू आपण त्याला, की अभ्यास केंद्र त्या ठिकाणी उभारलं जात आहे. येतं लक्षात? तर इंडियन मेरीटाईम हेरिटेज कॉम्प्लेक्स नावाचा उपक्रम लोथल या ठिकाणी सुरू झालेला आहे. लोथल सध्या चर्चेमध्ये आहे. ठीक आहे? येस. दायमाबाद कशासाठी ओळखलं जातं? दायमाबादला हडप्पन संस्कृतीचं दक्षिण केंद्र असं म्हटलं जातं. दक्षिण टोक असं म्हटलं जातं. दायमाबाद महाराष्ट्रामध्ये आहे आणि दायमाबाद एकीकडे हडप्पन संस्कृतीचा भाग होता. त्याचबरोबर तो ज्याला आपण कॅल्कोलिथिक ताम्रपाषाण संस्कृती म्हणतो त्याचा देखील भाग होता. राखीगढी सध्या भरपूर चर्चेमध्ये आहे. राखीगढीचे एक्सकॅव्हेशन्स हे सातत्याने केले जात आहेत आणि त्या ठिकाणी नवनवीन स्थळांचा शोध हा लावला जातोय. ठीक आहे. हडप्पन संस्कृतीमधलं सगळ्यात मोठं शहर कोणतं आहे? आत्तापर्यंत कोणतं होतं? मोहनजोदाडो. परंतु जसं-जसं राखीगडीचं एक्सकॅव्हेशन सुरू झालेलं आहे, तसं-तसं असं लक्षात यायला लागलं, की मोहनजोदडो नसून राखीगडी हे हडप्पन संस्कृतीमधलं सगळ्यात महत्त्वाचं शहर आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे राखीगडी महत्त्वाचं आहे. आणि कालीबंगन का महत्त्वाचं आहे? तर कालीबंगन या ठिकाणी काय सापडलं? तर काळ्या बांगड्या सापडल्या हे तर तुम्हाला माहिती आहे. या ठिकाणी नांगरट केलेली शेती आढळते. हे वाक्य लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर कालीबंगन या ठिकाणी घोड्याचे अवशेष सापडलेले आहेत. ठीक आहे. हे घोड्याचे अवशेष शोधून काढण्यामध्येच बी. लाल यांचं योगदान महत्त्वाचं होतं आणि बी. लाल यांचा आत्ताच मृत्यू झालेला आहे मागच्या वर्षी आणि म्हणून मी कालीबंग घेतला. चालेल का? म्हणजे एम-पी-एस-सी रँडमली टाकते. पण मी विचार करताना सध्याचे करंट अफेअर्समध्ये 30 स्थळ टाकली जेणेकरून कुठल्या अँगलने जर विचारलं, तर तुम्हाला तो क्वेशन मॅनेज करता यावा. चालेल का? बी. लालचा नुकताच मृत्यू झालेला आहे आणि त्यांचं कालीबंगांचं संशोधन हे महत्त्वाचं मानलं जातं. ते चालेल? येस. चला. खालीलपैकी कोणत्या शासकाने गाथा सप्तशती या साहित्याची रचना केली? हल हे त्याचं उत्तर आहे, लक्षात घ्या. तर सातवाहनांच्या काळामध्ये आपल्याला काय दिसतंय? अंधयुग नावाची संकल्पना दिसते. म्हणजे सातवाहनांचा उदय झाला. त्यानंतर मग सातकर्णी पहिला नावाचा शासक होता. त्याच्या काळामध्ये सातवाहनांचा खूप मोठ्या प्रमाणात उत्कर्ष झाला आणि त्याच्यानंतर सातवाहनांचा ऱ्हास झाला आणि पुन्हा गौतमीपुत्र सातकर्णी, यज्ञशील सातकर्णी यांनी पुन्हा सातवाहनांना वैभव प्राप्त करून दिलं होतं. येतं लक्षात? तर मग हा जो अंधयुग नावाचा कालखंड आहे, या अंधयुग काळामध्ये एक महत्त्वाचा शासक होऊन गेला होता. त्याचं नाव होतं हल. येतं लक्षात? या हलने गाथा सप्तशती नावाची रचना केली होती आणि असं म्हटलं गेलेलं आहे, की याला तथ्य नाहीये, पण असं म्हटलं गेलं, की याच्या सत्तेचा विस्तार हा पार श्रीलंकेपर्यंत झाला होता. चालेल का? मग एम-पी-एस-सीने असं विचारलं, हल श्रीलंकेपर्यंत विस्तार? तर हो म्हणायचं, जास्त डोकं लावायचं नाही, कारण पुस्तकामध्ये तसं दिलेलं आहे. चालेल का? ॲक्चुअली तसं नव्हतं, कारण तो अंधयुगाचा काळ असल्यामुळे त्याची सत्ता संकुचितच होती. पण पुस्तकात दिलेलं आहे, की म्हणजे त्याच्या पुस्तकांमध्ये त्याच्याशी निगडीत साहित्यामध्ये दिलेलं आहे, की त्याने आपले दूत म्हणा किंवा आपलं सैन्य श्रीलंकेपर्यंत पाठवलं होतं. ठीक आहे? असं वाक्य लक्षात ठेवा. तर हा जो होता, हा स्वतः विद्वान होता, लक्षात घ्या. आणि त्याने विद्वानांना आश्रय सुद्धा दिला होता. ठीक आहे? त्याने काही विद्वानांना आश्रय दिला होता, जसं की गुणाढ्य नावाच्या विद्वानाला त्याने आश्रय दिला होता. आणि या गुणाढ्याचं एक साहित्य अत्यंत प्रसिद्ध आहे. त्याला बृहत्कथा असं म्हटलं जातं. हे भारतातलं पहिलं स्टोरी लिटरेचर आहे. भारतातला पहिला कथा साहित्य हे बृहत्कथा आहे, लक्षात घ्या. आणि त्याने सर्व वर्मन नावाच्या एका विद्वानाला आश्रय दिला होता. त्याने कटंत्र नावाचं पुस्तक लिहिलं होतं, जे की व्याकरणावरचं पुस्तक आहे. तर कटंत्र तुम्हाला कदाचित विचारलं जाणार नाही, कारण एम-पी-एस-सीला टाइप करायला अवघड जाईल हे. ठीक आहे. परंतु गुणाढ्याची बृहत्कथा हे मात्र निश्चितपणे विचारलं जाऊ शकतं. इथं लक्षात मला काय सांगायचं आहे? तर इथं हल म्हटलं की 2 नावं समोर येतात. स्वतः हल आणि गाथा सप्तशती आणि दुसरा गुणाढ्य बृहत्कथा. चालेल का? येस. जाऊयात पुढे. आणि हा सोपा होता क्वेश्चन, का स्टेट बोर्डामध्ये बॉक्समध्ये टाकलेला आहे. बरोबर आहे का? गाथा सप्तसई किंवा गाथा सप्तशती. ठीक आहे. त्याच्यामुळे हा सोपा होता. खाली दिलेल्या प्रवाशांपैकी सर्वात आधी कोण आला होता? काय असेल याचं उत्तर? या सगळ्यात आधी कोण आलेला आहे? तर अल-मसुदी हा सगळ्यात आधी आला होता, लक्षात घ्या. पहिल्यांदा अल-मसुदी आलेला आहे. तर ह्याच क्रमाने हे पॉइंट्स आहेत. अल-मसुदी, अबू रायहान, मार्को पोलो आणि इब्न बतूता या क्रमाने ते आले होते. अल-मसुदी जेव्हा आला होता, त्यावेळेला भारतामध्ये एक प्रकारची केओटिक अशा प्रकारची केओटिक म्हणजे गोंधळाची स्थिती होती. त्याच्यामुळे त्याने विविध भागांना भेटी दिल्या होत्या आणि त्याचं वर्णन त्याने केलं होतं. साधारणतः इसवी सनाच्या 10व्या शतकामध्ये अल-मसुदी हा भारतामध्ये आला होता. अबू रायहान जो होता त्याच्याबद्दल एम-पी-एससीने ऑलरेडी विचारलेलं आहे. महमूद गझनी होता का? महमूद गझनीच्या काळामध्ये त्याच्या सोबत अबू रायहान म्हणजेच अल्बेरुनी भारतामध्ये आला होता. अबू रायहान याचं दुसरं नाव आहे अल्बेरुनी आणि त्याच्या पुस्तकाचं नाव होतं तारीख-ई-हिंद किंवा तवारीख-ई-हिंद. ठीक आहे. नंतर मार्को पोलो जो होता, लक्षात घ्या, इसवी सनाच्या 13व्या शतकामध्ये मार्को पोलो आला होता. तो दक्षिणेकडून आला होता आणि त्याने काकतीय साम्राज्याला भेट दिली होती. मार्को पोलो. आणि इब्न बतूता जो होता 14व्या शतकामध्ये इब्न बतूता आला होता आणि तो जेव्हा भारतामध्ये आला होता तेव्हा मोहम्मद बिन तुघलक हा भारतामध्ये सुलतान होता. मोहम्मद बिन तुघलकाने या इब्न बतूताला दिल्लीचा काझी बनवलं होतं. त्याचबरोबर चीनमध्ये
आपला दूत म्हणून पाठवला होता. लक्षात राहील का? इब्न बतूता जरा जास्त महत्वाचा आहे. इब्न बतूता हा मोरोक्कोचा होता. तो भारतामध्ये आला. त्याला कोणता राजा राज्य करत होता? मोहम्मद बिन तुघलक. आणि मोहम्मद बिन तुघलकने त्याला दिल्लीचा काझी बनवलं होतं आणि नंतर चीनमध्ये आपला दूत म्हणून पाठवलं होतं इब्न बतूता. चालेल? येस. आता या इब्न बतूतावर पुन्हा एक क्वेश्चन टाकलेला आहे, त्याला अजून सांगतो. चालेल का? येस. चला पुढचा क्वेश्चन. मध्ययुगीन शासक ओळखा. हा सोपा होता क्वेश्चन. पहिल्याच वाक्यात त्याचं उत्तर लक्षात घ्या. सोनारगाव ते पेशावर हा महामार्ग त्याने बांधला होता. जमलं का इथं? कोण आहे तो? येस, शेरशाह सुरी. ओके. बाकी मग हे तुमच्या माहितीसाठी आहे. न्याय हे सर्वोच्च धर्मकार्य होते, असं त्याचं म्हणणं होतं आणि त्याने केलेल्या जमीन सुधारणांचा प्रभाव अकबरावर पडला होता. तर याने काय केलं होतं? जमीन सुधारणा म्हणजे महसुलाची धोरणं ठरत असताना त्याने ओके जमिनीचा पोत ठरवला होता. चांगली जमीन, वाईट जमीन, मध्यम जमीन असा जमिनीचा पोत ठरवला होता आणि जमिनीच्या क्वालिटीनुसार ओके जमिनीच्या क्वालिटीनुसार त्याने लोकांकडून महसूल गोळा केला होता. अकबरने हीच गोष्ट केली. अकबराने जेव्हा त्याचा रेव्हेन्यू ठरवला, तेव्हा पोलज, पर्वती, छाछर, बंजर असे 4 गटांमध्ये अकबराने जमिनी विभाजित केल्या होत्या. पोलज म्हणजे सगळ्यात बेस्ट. वर्षभरातून एकदा किंवा दोनदा ज्या ठिकाणून पीक निघतं ती पोलज जमीन. ओके. त्याच्यानंतर पर्वती म्हणजे 1 वर्ष आड ज्याच्यातून पीक निघतं ती पर्वती जमीन. छाछर म्हणजे 2 वर्ष आड आणि बंजर म्हणजे ज्या ठिकाणाहून 4 ते 5 वर्ष पीकच निघत नाही, अशी जमीन म्हणजे बंजर. पोलज, पर्वती, छाछर, बंजर असं वर्गीकरण जे अकबराने केलं होतं, त्याचं मूळ हे शेरशहाच्या सुधारणांमध्ये होतं. आलं का लक्षात? म्हणून याचं उत्तर हे शेरशाह सूरी आहे. जाऊयात पुढे. ठीक आहे. हा महामार्ग लक्षात घ्या, की प्राचीन काळापासून प्रसिद्ध होता आणि यालाच प्राचीन काळामध्ये उत्तर पथ असं म्हटलं जायचं आणि हा क्वेश्चन सुद्धा मी एक्झाममध्ये टाकलेला आहे. म्हणजे 2दा टाकला याचा अर्थ हा एक पोटेन्शियल क्वेश्चन आहे असं समजून घ्या. उत्तर पथाबद्दल मग जेवढी माहिती काढून घेता येईल, तेवढी काढून घ्या. ओके. पुढचा क्वेश्चन. 18व्या शतकाच्या आरंभास मुघल साम्राज्यामध्ये एकूण किती सुभे होते? त्याचं उत्तर 21 हे आहे लक्षात घ्या. अकबराच्या काळामध्ये एकूण 15 होते आणि औरंगजेबाच्या काळामध्ये अजून 6 ॲड झाले आणि टोटल औरंगजेबाचा जेव्हा मृत्यू झाला होता, तेव्हा मुघल साम्राज्यामध्ये 21 सुभे होते. चालेल का? 21. ओके. 18व्या शतकाच्या आरंभास म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यू समय. किती होते? तर 21 सुभे होते. हे वाक्य लक्षात ठेवायचं. अमीर खुसरोबद्दल काय खरे नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. ओके. निझामुद्दीन औलियाचा शिष्य होता का? तर हा निझामुद्दीन औलियाचा शिष्य होता. तो तूती-ई-हिंद या नावाने ओळखला जात होता का? त्याच्या सर्वोत्कृष्ट काव्य रचनांमुळे ओके तो तूती-ई-हिंद या नावाने ओळखला जात असे. त्यानं उर्दू भाषेमध्ये ज्याला खडी बोली असं सुद्धा म्हटलं जायचं, त्या उर्दू भाषेत त्याने सर्वोच्च अशा प्रकारचं योगदान दिलेलं आहे आणि त्यामुळे त्याला तूती-ई-हिंद भारताचा पोपट असं म्हटलं जातं लक्षात घ्या. आणि त्याचबरोबर नूह सिफीर नावाची कविता लिहून त्याने भारतभूमीचे गुणगान केले होते. ठीक आहे. जलालुद्दीन खिलजी हे नाव ऐकलंय का तुम्ही? तर जलालुद्दीन खिलजीचं वर्णन करत असताना त्याने नूह सिफीर नावाचं काव्य लिहिलं होतं आणि त्या काव्यामध्ये त्यानं भारतभूमी किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला होता आणि तो स्वतःला भारताचा पुत्र या ठिकाणी म्हणून घेतो. इथं लक्षात मला काय सांगते? म्हणजे ही माझी भूमी आहे आणि ती किती श्रेष्ठ आहे हे सांगण्याचं काम त्याने या नूह सिफीर नावाच्या पुस्तकामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. तबला हे वाद्य कोणी शोधून काढलं माहिती तुम्हाला? अमीर खुसरोने शोधून काढलं होतं. कव्वाली हा जो गायन प्रकार होता, तो कोणी शोधून काढला होता? कव्वाली हे शब्द ऐकतो की नाही आपण? कव्वाली हे गायन प्रकार, हा गायन प्रकार आणि तबला हे वाद्य शोधण्याचं श्रेय अमीर खुसरोला दिलं जातं. ठीक आहे. तर तो अलाउद्दीन खिल्जीच्या काळामध्ये होता, पण एकूण 10 सुलतानांची कारकीर्द त्याने बघितली होती. ठीक आहे. म्हणजे छोटे-छोटे कारकिर्दीमध्ये जे अनेक सुलतान होऊन गेले होते, त्याच्यातली अलाउद्दीन खिल्जीची कारकीर्द सगळ्यात महत्त्वाची होती. पण अलाउद्दीन खिल्जीच्या मागे आणि पुढे असे जवळपास 10 सुलतान त्याने पाहिले होते. ठीक आहे. तर अनेक सुलतानांची कारकीर्द त्याने पाहिली, असं एक वाक्य या ठिकाणी लक्षात घ्या. मग तिन्ही वाक्य बरोबर आहे त्याचा अर्थ? म्हणजे उत्तर काय असेल? वरीलपैकी नाही. चला पुढे. ओके. शासक आणि त्यांनी केलेलं काम. ओके. तर अशा प्रकारचा प्रश्न एक्झाममध्ये विचारलेला आहे. ओलेमानचा प्रभाव कोणी कमी केला होता? असा प्रश्न एमपीएससी विचारला होता. त्याच्याच आधारे हा क्वेश्चन तयार केलाय. बलबननी काय केलं? तर उलेमानच्या विरोधाची पर्वा न करता त्याने गैर-इस्लामिक प्रथांना त्याने चालना दिली होती, प्राधान्य दिलं होतं. जसं की सिजदा आणि पायबोस या गोष्टी त्याने सुरू केल्या होत्या. सिजदा म्हणजे राजाला नमस्कार करणं आणि पायबोस म्हणजे राजाच्या पायाचं चुंबन घेणं. आता इस्लाम धर्मामध्ये ईश्वर हेच सर्वश्रेष्ठ तत्व आहे आणि त्याच्यामुळं ओके ईश्वराशिवाय तर कुणासमोर सुद्धा झुकायचं नसतं. बरोबर आहे का? कुठल्याही माणसासमोर झुकलं नाही पाहिजे, असं इस्लामचं तत्व असताना बलबन काय म्हणतो, तुम्ही माझ्यासमोर झुकलं पाहिजे. या गोष्टीला जेव्हा उलेमाननी विरोध केला, त्या बलबननी उलेमानचा विरोध मोडून काढला होता. कळतंय का? त्याच्यामुळं एकचं उत्तर ब आहे. अलाउद्दीन खिल्जीनं काय केलं राज्यकारभाराशी निगडीत विषयांमध्ये उलेमानची मध्यस्थी नाकारली होती.
अलाउद्दीन खिलजीनं काही चोरांना, दरोडेखोरांना कठोर अशा शिक्षा दिल्या होत्या आणि इस्लाममध्ये कठोर शिक्षांना मान्यता नव्हती. लक्षात घ्या. इस्लामिक प्रिन्सिपलनुसार कठोर शिक्षा देणं अलाउड नाहीये आणि म्हणून काही उलेमा, धर्मगुरू अलाउद्दीन खिलजीकडे गेले आणि त्यांनी अलाउद्दीन खिलजीला विनंती केली, की त्या गुन्हेगारांची शिक्षा कमी करा. तेव्हा अलाउद्दीन खिलजी म्हटला, "कारभार करत असताना मला जे आवश्यक वाटतं ते मी करणार. ओके, धर्माला काय माहिती आहे किंवा धर्म काय सांगतोय याची पर्वा मी करत नाही." मग थोडक्यात त्यांनी काय केलं? ओके, राज्यकारभाराशी निगडीत विषयांमध्ये उलेमांची मध्यस्थी नाकारली होती. ठीक आहे. तर मोहम्मद बिन तुघलक त्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उलेमांना कठोर शिक्षा दिल्या. आता सुलतानशाहीमध्ये काय होतं? तर सुलतानशाहीमध्ये कायदा हा शरियावर आधारित होता आणि त्याच्यामुळे ज्याला शरिया माहिती आहे तोच न्यायाधीश असेल की नाही? आणि म्हणून धर्मगुरू हाच न्यायाधीश असेल की नाही? ठीक आहे. तर मग सुलतानशाहीमध्ये 2 पदं होती असं लक्षात ठेवा. किती पदं होती? 2. एक पद होता सद्र उस सद्र. काय सांगितलं मी तुम्हाला? सद्र उस सद्र. विसरून जा. फक्त सदर लक्षात ठेवा. चालेल का? आणि दुसरं पद होतं काझी उल कज्झत. विसरून जा. फक्त काझी लक्षात ठेवा. चालेल का? तर 2 पदं होती. एक होता सद्र, दुसरा होता काझी आणि सद्र म्हणजे धर्मप्रमुख आणि काझी म्हणजे न्यायाधीश आणि या दोन्ही पदांवर एकाच व्यक्तीची नेमणूक केली जायची ते म्हणजे उलेमा. येतं लक्षात? तर मग धर्मप्रमुख आणि काझी हे दोन्ही पदं एकाच व्यक्तीला दिले जायचे आणि हे धर्मप्रमुख उलेमा काय करायचे? आपल्या पदाचा गैरवापर करायचे, पैसे घेऊन न्यायदान करायचे. कळतंय का? पैसे घेऊन न्यायदान करायचे आणि हे जेव्हा उघडकीला आलं, तेव्हा एमबीटीने अशा नियमांचं उल्लंघन करणाऱ्या उलेमांना कठोर शिक्षा दिल्या होत्या. ठीक आहे? त्याच्यानंतर फिरोजशाह तुघलक याने मात्र उलेमांचं लांगुल चालन करायचा प्रयत्न केलता आणि उलेमांना मोफत जमिनी आणि सवलती देऊ केल्या होत्या. त्याच्यामुळं उत्तर काय असेल? अचं ब, 2चं अ, ड क. ओके, हे त्याचं उत्तर आहे. जाऊयात पुढे. चला, ओके. मुल्क खादिम हे कशाशी निगडीत क्वेश्चन आहे? मराठा प्रशासनाशी निगडीत आहे की नाही? मुल्क खादिम म्हणजे शिवाजी महाराजांना जो वारसा हक्काने मिळालेला प्रदेश होता. ओके, जी की शहाजीराजांची जहागीर होती. त्याला मुल्क खादिम असं म्हटलं जातं. पुणे, सुपे, चाकण, इंदापूर हा जो मावळ प्रांत होता. मावळ प्रांत हा स्वराज्यामध्ये मुल्क ए खादिम म्हणून ओळखला जात असे. लक्षात आलं का? मावळ प्रांत जो शिवाजी महाराजांना शहाजी महाराजांकडून जहागीर म्हणून मिळाला होता, त्या प्रांताला मुल्क ए खादिम असं म्हटलं जायचं. कानू जाप्ता म्हणजे राज्यकारभार विषयक नियमावली. त्याच्या नावातच आहे कानून. ओके, इथं जरी तुम्ही लॉजिक लावलं असतं तरी तुम्हाला तो जमला असता. कानून. ओके, हे तिथं लॉजिक तुम्ही लावायला पाहिजे. राजव्यवहार कोश शिवाजी महाराजांनी ओके प्रशासनाचं मराठीकरण केलं. कळतंय का मला काय सांगते? शिवाजी महाराजांनी प्रशासनाचं मराठीकरण केलं. म्हणजे आधीच्या काळामध्ये जे पारशी भाषेमधले प्रशासकीय शब्द होते, त्याचं ओके त्यांनी काय म्हणू आपण त्याला, की मराठी भाषेमध्ये रूपांतर केलं आणि जी डिक्शनरी तयार केली होती रघुनाथ पंत हणमंते यांनी ती डिक्शनरी तयार केली. त्याचं नाव होतं काय म्हणू आपण त्याला, की राजव्यवहार कोश. त्यामध्ये पारशी शब्दांचं मराठीमध्ये रूपांतर करण्यात आलं होतं रघुनाथ हणमंते यांनी. ठीक आहे. आणि सुमंत हा शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळाचा एक घटक होता. तो विदेश मंत्री होता. चालेल का? मग आता जमेल याचं उत्तर? काय याचं उत्तर? 3 ड, अ, ब, क. जाऊयात पुढे आता. चला. ओके. बोली. आता हे पुन्हा गणतंत्राचा वरचा क्वेश्चन लक्षात घ्या. थोडंसं गणतंत्रांवर भर द्या. कारण महाजन पदांवर एम-पी-एस-सी सातत्याने क्वेश्चन्स विचारते आणि महाजन पदांवरचे जे सोपे-सोपे क्वेश्चन विचारायचे होते, ते आता झालेत विचारून. कळतंय का? त्याची जी व्हरायटी आहे क्वेश्चन विचारण्याची, ती व्हरायटी आता काहीशी संपत आलेली आहे. म्हणजे एखाद्या राजाबद्दल विचारलं, महत्त्वाचे राजा अजातशत्रू वगैरे त्यांनी कव्हर केलेले आहेत. त्याचबरोबर महाजन पद आणि त्याची राजधानी हा सुद्धा क्वेश्चन कव्हर झालेला आहे. आणि महाजन पद आणि त्याचा एरिया हा सुद्धा क्वेश्चन कव्हर झालेला आहे. कळतंय का मला काय सांगतंय? मग या एरियामधला असा अजून कोणता एरिया आहे, टॉपिक आहे ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात? तर गणतंत्र हा एक पोटेन्शियल एरिया आहे. कदाचित त्याच्यावर एक्झाममध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकेल म्हणून 2 क्वेश्चन मी याच्यावर टाकलेले आहेत. चालेल का? येस. ठीक आहे. तर मग ओके लक्षात घ्या, की काय म्हणू आपण त्याला वेगवेगळ्या बौद्ध साहित्यामध्ये अशा गणतंत्रांचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तर हे कोणते होते? तर अलाकप्पा नावाचा प्रदेश होता. त्या ठिकाणी बुली नावाचं गणतंत्र होतं. मोरिया हे पिपलीवनचे मोरिया होते लक्षात घ्या. ज्या ठिकाणी चंद्रगुप्त मौर्य जन्माला आला असं म्हटलं जातं. भग्ग जे होते ते सुषमागिरीचे होते आणि कोलीय जे होते ते रामगामचे होते. आणि हे जे कोलीय नावाचं गणतंत्र होतं हे शाक्यांच्या बाजूला होतं. हे वाक्य सुद्धा लक्षात ठेवा. शाक्यामध्ये गौतम बुद्धाचा जन्म झालेला आहे आणि त्याच्याच बाजूला कोलीय नावाचं गणतंत्र होतं आणि दोघांमध्ये एक नदी वाहत होती. ती नदीचं नाव रोहिणी असं होतं आणि रोहिणीच्या पाण्यावरून शाक्य आणि कोली यांच्यामध्ये वाद होता. असं छोटंसं वाक्य लक्षात ठेवा. जर कामाला आलं तर येऊ शकतं. चालेल का? शाक्याची शेजारी कोलीय, त्यांच्यामध्ये नदी, नदीच्या पाण्यावरून वाद, नदीचं नाव रोहिणी. चालेल का? जाऊयात पुढे आता याचं उत्तर मग जमेल. ओके, याचं उत्तर काय आहे? 2 सी, डी, ए, बी. चला. ओके. पुढचा क्वेश्चन आहे. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मध्याश्मकालीन चित्र आढळतात? हा सोपा होता क्वेश्चन. मायनस जरी केला असता तरी जमलं असतं. भीमबेटका तर 100% आहे. बरोबर आहे का? भीमबेटका 100% म्हणजे
या ठिकाणी कोणतं लागू शकतं हे कटलंय. ठीक आहे. आता बाकीच्या 3 मध्ये आपल्याला निवडायचं आहे. इनामगाव. इनामगाव या ठिकाणी आपल्याला काय माहिती आहे, की कॅल्कोलिथिक ताम्रपाषाण संस्कृती होती आणि इनामगावमध्ये डोंगर आहेत का? लक्षात घ्या, मध्याश्मकालीन चित्र ही प्रामुख्याने गुहांच्या भिंतीवर आहेत आणि गुहा म्हटलं की डोंगर त्या ठिकाणी असायला पाहिजेत. इनामगाव हा जो भाग आहे, हा ताम्रपाषाण संस्कृतीचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला डोंगर ॲज सच काही नाहीयेत. ठीक आहे, तर इनामगाव या ठिकाणी चित्र नाही आहेत आणि बाकी सगळ्या ठिकाणी आपल्याला मध्याश्म काळामध्ये चित्र आढळतात आणि एम-पी-एस-सी मध्याश्मयुगीन काळावर सध्या प्रश्न विचारत आहे. चालेल का? मागच्या वर्षी बागोर कुठे आहे हा प्रश्न विचारला होता की नाही? तर तो क्वेश्चन मध्याश्मयुगाशी निगडीत होता. मध्याश्मयुगाला एम-पी-एस-सी फोकस करतीये हे समजून घ्या. चालेल का? येस. त्याच्यानंतर जे महाराष्ट्रामधल्या अश्मयुगाच्या जागा कोणत्या होत्या? हा जो प्रश्न विचारला होता, तोही मध्याश्मयुगाशी निगडीत होता. त्याच्यामुळे हा जरा एक महत्त्वाचा एरिया आहे आणि मध्याश्मयुगाचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळामधली चित्रकला. ठीक आहे. त्याच्यामुळे हा क्वेश्चन एक महत्त्वाचा आहे. मध्याश्मयुगातली चित्र ही सापडलीच मिर्झापूरमध्ये. म्हणजे या काळातली जी चित्र होती ते त्यांचा पहिला जो आढळ होता, पहिला शोध मिर्झापूरचा आहे. हे वाक्य लक्षात ठेवा आणि सगळ्यात रिचेस्ट कलेक्शन जे आहे ते भीमबेटकाला आहे. कळतंय का? चित्रांचा पहिला शोध मिर्झापूर आणि रिचेस्ट कलेक्शन भीमबेटका आणि भीमबेटकामधल्या चित्रांचं संशोधन एका व्ही.एस. वाकणकर नावाच्या व्यक्तीने केलेलं आहे. व्ही.एस. वाकणकर आणि यांना मध्याश्मयुगीन चित्रकलेचा किंवा अश्मयुगीन चित्रकलेचा जनक असं म्हटलं जातं कारण त्यांचं संशोधन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जाऊयात पुढे. ठीक आहे. चला पुढे प्राचीन शासक ओळखा. हा सोपा होता. क्षत्रपांचा पराभव करून त्याने सौराष्ट्र जिंकलंय. रुप्यक ही चांदीची नाणी सुरू केली आणि सिंह विक्रम ही पदवी धारण केली होती. कोण आहे तो? यस, अशोका. अशोका असेल का? नाही. अशोकानं सिंह विक्रम वगैरे असं काही घेतलेलं नाहीये. अशोका सिम्पली स्वतःला राजा म्हणायचं लक्षात घ्या. अशोकाने कुठलीही मोठी भव्य-दिव्य पदवी घेतलेली नव्हती. त्याच्यामुळे अशोका मायनस होतो. ठीक आहे. त्याच्यानंतर हर्षवर्धन आणि समुद्रगुप्त. त्याच्यामध्ये कदाचित समुद्रगुप्तवर तुम्ही लँड होऊ शकता, पण नाही. याचं उत्तर चंद्रगुप्त आहे. लक्षात घ्या. क्षत्रपांचा पराभव करून सौराष्ट्र जिंकलं, हे वाक्य डायरेक्ट चंद्रगुप्त द्वितीयला लागू होतं. ठीक आहे. मुद्दाम म्हणून द्वितीय नाही टाकलं. तुम्ही समुद्रगुप्त निवडावं या हेतूने मी द्वितीय असं नव्हतं टाकलं. चालेल का? किती लोक फसले त्याला? समुद्रगुप्त किती लोकांनी याची निवड केलेली आहे? ठीक आहे. येस. तर ते जाणीवपूर्वक आणि हाच विचार मी तुम्हाला सांगतो, जेवढं मी पेपरचं एनालिसिस केलेलं आहे ना, तर मी सांगतो की दिसताना प्रश्न सोपा दिसतो, पण तुम्हाला फसवण्याचा पुरेपूर प्रयत्न असतो त्या ठिकाणी. कळतंय मला काय सांगायचं ते? ठीक आहे. तर चंद्रगुप्त दुसरा हे जाणीवपूर्वक नाही दिलं, कारण जर चंद्रगुप्त दुसरं दिलं असतं, तर इथं दुसरा-बिसरा दिसायलाय काहीतरी असेल म्हणून तुम्ही थोडंसं हेजिटेट झाला असतात आणि तुम्ही आठवण्याचा प्रयत्न केला असता. तुम्ही आठवायचा प्रयत्नच करू नये आणि तुम्ही समुद्रगुप्तावरच लँड व्हावं, हा त्याच्या मागचा हेतू होता. कळतंय मला काय सांगायचं ते? कारण चंद्रगुप्त म्हटलं की चंद्रगुप्त मौर्य येतो, चंद्रगुप्त पहिला येतो, चंद्रगुप्त दुसरा येतो. ठीक आहे? आणि आपण सिम्प्लिफिकेशनच्या नादामध्ये ते नसल असं म्हणतो आणि सोडून देतो. ही एक्झामचा माइंडसेट असतो लक्षात घ्या. कळतंय मला काय सांगायचं? हा सायकॉलॉजी आहे आणि त्या सायकॉलॉजी खेळण्याचा हा प्रकार होता. ठीक आहे? आन्सर हे याचं समुद्रगुप्त. तुम्हाला हे कदाचित पटणार नाही, पण जेव्हा तुम्ही एक्झाम हॉलला सामोरं जाल ना, तेव्हा मी जे सांगतो त्या गोष्टी तुम्हाला बरोबर पटतील, लक्षात येतील. पण ती वेळ नाही यायला पाहिजे आपल्याला. बरोबर आहे का? येस. तर याचं उत्तर चंद्रगुप्त द्वितीय आहे. चंद्रगुप्त द्वितीय. तर याच्याशी निगडीत एक सोर्स आपल्याकडे आहे. तो म्हणजे कोणता? तो एक नाटक आहे लक्षात घ्या. कोणतं नाटक आहे? देवी चंद्रगुप्त. देवी चंद्रगुप्त नावाच्या नाट्य साहित्यामध्ये जे कोणी लिहिलं होतं? विशाख दत्त यांनी लिहिलं होतं. तर ह्या नाटकामध्ये या सगळ्या प्रसंगाचं वर्णन केलेलं आहे, की चंद्रगुप्ताने कशा पद्धतीने सौराष्ट्रावर हल्ला केला, त्या ठिकाणचा क्षत्रप राजाचा पराभव केला आणि मग आपल्याला माहिती गुजरातमध्ये गिरनार नावाचा प्रदेश आहे आणि गिर सँक्च्युरी ही सिंहाकरता ओळखली जाते आणि म्हणून त्याने सिंह विक्रम अशी पदवी घेतली होती. सिंहाच्या प्रदेशावर विजय मिळवलेला आहे. बरोबर आहे का? म्हणून त्याने सिंह विक्रम ही पदवी मिळवलेली आहे आणि आपल्या विजयाचं सेलिब्रेशन म्हणून त्याने चांदीची नाणी सुरू केली. ते रुप्यक. त्या रुप्यक हाच आपल्या रुपया या शब्दाचा ओरिजिन आहे हे लक्षात घ्या. आपली जी करन्सी आहे ना रुपया, त्या रुपयाचं ओरिजिन या रुप्यकामध्ये आहे. चालेल? येस. चला. पुढचा क्वेश्चन. दायमाबाद, जुना पाणी, बोरी आणि चांदोली. हा जमलाय का कुणाला? किंवा अटेम्प्ट तरी केलाय का तुम्ही? दायमाबादची जोडी कुठे लावलेली आहे? कास्य युगाशी. व्हेरी गुड. कारण दायमाबाद म्हटलं की आपण हडप्पा संस्कृतीचं दक्षिण टोक आणि हडप्पा संस्कृती ही ब्रॉन्झ संस्कृती होती आणि ब्रॉन्झ संस्कृतीला आपण कांस्य संस्कृती असं म्हणतो. म्हणून दायमाबाद कांस्य संस्कृती, जुना पाणी महापाषाण, त्यानंतर बोरी अश्मयुग आणि चांदोली ताम्रपाषाण. ठीक आहे. काय पर्याय मग? किती? हे का? थर्ड. डी, सी, बी, ए. बरोबर आहे? येस. चला. त्याच्यानंतर मग हा सुद्धा क्वेश्चन याच्या आधी विचारलेला एक्झाममध्ये, की महत्त्वाचं धर्मस्थळ, मंदिर आणि ते कुठे लोकेटेड आहे.
नाचना कुठार या ठिकाणी पार्वती मंदिर आहे, लक्षात घ्या. त्यानंतर एहरण या ठिकाणी वराह मंदिर आहे, जे समुद्रगुप्ताने उभारलं होतं. तिगव्वा या ठिकाणी कंकाली देवीचं मंदिर आहे आणि देवगड या ठिकाणी दशावतार मंदिर आहे. ठीक आहे. हे गुप्ता काळामधली अत्यंत प्रसिद्ध अशा प्रकारची मंदिरं आहेत. ठीक आहे. याचं उत्तर काय येतं मग? BCBA हे का चौथं BADE. ठीक. येस. चला जाऊयात पुढे. ओके. सम्राट अशोकाचे अभिलेख प्रामुख्याने कोणत्या लिपीमध्ये कोरलेले असतात? ठीक आहे. याचं उत्तर काय असेल? याचं उत्तर असं लक्षात घ्या, की ॲक्चुअली नगरी सोडून सगळ्या लिपीमध्ये आहेत. कळतंय का? अशोकाचे लेख जे आहेत ते नगरी सोडून सगळ्या लिपीमध्ये आहेत. पण क्वेश्चन काय आहे? प्रामुख्याने. कळतंय का मला काय सांगायचं ते? क्वेश्चनमध्ये एक शब्द वापरलेला आहे. आता इथे मला तुम्हाला 2 गोष्टी सांगायच्या. एक तुम्ही प्रामुख्याने या शब्दावर भर द्यावा. दुसरी गोष्ट अशोकाचे लेख हे या तिन्ही लिपीमध्ये आढळतात. ह्या दोन्ही गोष्टी मला तुम्हाला म्हणजे क्वेश्चन विचारायचा होता आणि माहिती सुद्धा द्यायची होती. तर नागरी ही जी लिपी आहे, देवनागरी आपण ज्याला म्हणतो, ती नंतर इव्हॉल्व झालेली आहे, लक्षात घ्या. त्याच्यामुळे हे सोडून बाकीचे त्याच्यामध्ये आहेत. परंतु सर्वात जास्त लेख हे ब्राह्मी लिपीमध्ये आहेत. आणि सीमावर्ती प्रदेश, ओके, सीमावर्ती प्रदेशामध्ये जे लेख आहेत, ते खरोष्टी आणि ओके, काय म्हणू आपण त्याला, की अफगाणिस्तानमध्ये सापडलेले काही लेख हे अरेमिक लिपीमध्ये आहेत. पण त्यांची संख्या बोटावर मोजण्या इतकी आहे. कळतंय का मला काय सांगायचं ते? ठीक आहे. परंतु अशोकाचे बहुतांश लेख हे ब्राह्मी लिपीमध्ये आहेत आणि भाषा कोणती वापरली असेल? लिपी ब्राह्मी आहे आणि भाषा प्राकृत आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. अशोकाचे लेख हे प्राकृत भाषेमध्ये आहेत. अशोकाचे लेख हे प्राकृत, ग्रीक या भाषांमध्ये आहेत. काही लेख जे ग्रीक भाषांमध्ये सुद्धा आहेत. ठीक आहे. ग्रीक भाषेमध्ये सुद्धा आहेत आणि लिपीचा जर विचार केला तर खारोष्टी, ब्राह्मी आणि अरेबिक. चालेल का? येस. पुढे योग्य क्रम ओळखा. हा जमलाय का? ओके. जमलाय? ओके. एकच याच्यामध्ये लक्षात घ्या. हा क्वेशन ॲक्चुअली सोपा आहे. ओके. फक्त एवढं लक्षात ठेवायला पाहिजे होतं तुम्ही किंवा माहिती असायला पाहिजे तुम्हाला, की गुप्ता घराण्याची स्थापना श्री गुप्ता नावाच्या व्यक्तीने केली. संपलं. बाकी डोकंच लावायचं नाही त्या ठीक आहे ना. कारण मग गुप्ता घराण्याची एक लंबी वंशावळ आहे. काय-काय लक्षात ठेवणार आहे आपण? ठीक आहे. म्हणून असे जेव्हा प्रश्न असतात ना, तेव्हा हे प्रश्न आपल्याला वाटते की अवघड आहेत. हे नेहमी ऑब्झर्व्ह करा तुम्ही पेपरमधले. असले क्वेश्चन ॲक्चुअली सोपे असतात. फक्त एक फॅक्ट माहिती असायची आपल्याला आवश्यकता असते. काय असतं माहिती का? एक तर संस्थापकाचं नाव दिलं असतं किंवा शेवटच्या राजाचं नाव दिलं असतं. कळतंय का? आणि त्याच्यावरून तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. फक्त तुम्हाला तेवढी गोष्ट जरा माहिती पाहिजे, की शेवटचा कोण होता किंवा पहिला कोण होता. चालेल? असं एक त्या ठिकाणी लॉजिक आहे. तर शेवटचा जो महत्त्वाचा राजा होता तो भानुगुप्त होता, लक्षात घ्या. पण भानुगुप्त या ठिकाणी 2 ठिकाणी दिलेला आहे. तो भानुगुप्त नाही, श्रीगुप्त हा संस्थापक होता. आणि फाहियान माहिती आपल्याला, फाहियान हे नाव ऐकलं असेल तुम्ही. चंद्रगुप्त द्वितीयच्या काळामध्ये फाहियान आला होता आणि फाहियानने या श्रीगुप्ताचं वर्णन केलेलं आहे. केलिकिटो या नावानं त्याचं वर्णन करण्यात आलेलं आहे. तो ओके गुप्तांचा मांडलिक ओके होता. सॉरी, काय म्हणू आपण त्याला, की श्रीगुप्ता जो होता तो कुशाणांचा मांडलिक होता आणि कुशाणांपासून स्वतंत्र होऊन त्याने आपली सत्ता स्थापन केली. अशा प्रकारचं वर्णन आहे. मग श्रीगुप्ता, नंतर समुद्रगुप्ता, कुमारगुप्ता आणि भानुगुप्ता. याच्यापैकी समुद्रगुप्ता आणि कुमारगुप्ता यांच्यावर एक्झाममध्ये ऑलरेडी प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. महेंद्रदित्य ही पदवी कोणी घेतली होती? हा क्वेश्चन कुमारगुप्तावर विचारला होता आणि समुद्रगुप्तावर आतापर्यंत 2दा-3दा क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके. नेपोलियन ऑफ इंडिया असं कोणाला म्हटलं जातं वगैरे हे क्वेश्चन माहिती असेल तुम्हाला. तर हा प्रश्न समुद्रगुप्तावर होता आणि त्याच्यानंतर हा जो भानुगुप्त होता, भानुगुप्ताच्या काळामध्ये वाक्य लक्षात ठेवा. भानुगुप्ताच्या काळामध्ये हुणांनी आक्रमण केलं होतं. ठीक आहे. भानुगुप्ता जो आहे त्याच्या काळामध्ये हुण लोकांनी आक्रमण केलं होतं. हुण आक्रमण इसवी सन 510 मध्ये झालं होतं, लक्षात घ्या. आणि हुणांच्या आक्रमणाचा सामना करत असताना या भानुगुप्ताचा मंत्री गोपराजा याचा मृत्यू झाला होता. ठीक आहे का? गोपराजाचा मृत्यू झाला होता. जेव्हा गोपराजाचा मृत्यू झाला, तेव्हा त्याची पत्नी जी आहे ती सती गेली होती, लक्षात घ्या. आणि त्या सतीचं एक स्मारक उभारण्यात आलेलं आहे. त्याला एरणचा अभिलेख किंवा एरणचा शिलालेख असं म्हणतात आणि हा भारतामधल्या सतीचा पहिला इन्स्क्रिप्शनल म्हणजे पहिला पुरावा मानला जातो, अभिलेखात्मक पुरावा. आणि म्हणून भानुगुप्ता महत्वाचा आहे. कळतंय मला काय सांगायचं ते? तर त्याच्यामुळं आता इथं मला तुम्हाला भानुगुप्ताबद्दल ही सगळी माहिती सुद्धा द्यायची होती. म्हणून भानुगुप्ता मी ऑप्शनमध्ये तिथं टाकला होता. चालेल का? सॉरी. ओके. तर भानुगुप्त चालेल. 510 मध्ये हुणांचं आक्रमण झालं होतं. जाऊयात पुढे. मग थोडंसं हुणांबद्दल वाचून घ्याल. ओके. हुणांबद्दल सुद्धा थोडी एक्स्ट्रा माहिती घेऊन टाका. ठीक आहे. जर एक्झाममध्ये फसले तर त्या ठिकाणी फसू शकते. चला पुढचा. खालीलपैकी कोणते महाजनपद काश्मीरमध्ये स्थित होते? खूप सोपा क्वेश्चन होता. हा मॅप बेस्ड क्वेश्चन होता. ओके. काय याचं उत्तर? कंभोज. ओके. कंभोज हे काश्मीरमध्ये होतं. शूरसेन म्हणजे मथुरा. मथुरा म्हणजे आजचं यूपी. ओके. चेतीय म्हणजे छेदी. छेदी कुठं होतं? बुंदेलखंडमध्ये, तर लक्षात घ्या. बुंदेलखंड म्हणजे यूपी आणि एमपीच्या मधला प्रदेश होता. शूरसेन म्हणजे ओके मथुरा. मथुरा म्हणजे आजचं जे यूपी आहे ते.
गांधार म्हणजे नॉर्थ वेस्ट फ्रंटियर प्रोव्हिन्स किंवा अफगाणिस्तानचा जो भाग होता तो गांधार. तर कंभोज जे होतं ते मात्र ओके काश्मीरमध्ये होता. ठीक आहे का? येस, कंभोज. खालीलपैकी कोणत्या विदेशी प्रवाशाने राजा कृष्णदेवरायाच्या कालखंडामध्ये विजयनगर साम्राज्याला भेट दिली होती? डॉमिंगो पेस ओके हा त्या व्यक्तीचं नाव आहे. हा पोर्तुगीज होता. पोर्तुगीज घोड्यांचा व्यापारी होता आणि कृष्णदेवरायाला पोर्तुगीजांकडून मोठ्या प्रमाणामध्ये घोड्यांची आवश्यकता होती आणि म्हणून डॉमिंगो पेस किंवा पोर्तुगीज आणि विजयनगर यांच्यामधले संबंध हे सौहार्दाचे होते. घोड्यांचा व्यापार हे त्यांना जोडणारा एक महत्वाचा भाग होता. ठीक आहे. अजून एक नाव लक्षात ठेवा, दुआर्ते बार्बोसा. दुआर्ते म्हणजे कृष्णदेवरायाच्या काळामध्ये जसा डॉमिंगो पेस आला होता, तसंच अजून एक व्यक्ती आला होता. त्याचं नाव होतं दुआर्ते बार्बोसा. ठीक आहे. तर हे दोन लोक कृष्णदेवरायाच्या काळामध्ये आले होते. हे लक्षात घ्या. ठीक आहे. येस. त्या ठिकाणी अब्दुल रज्जाक समरकंदी जो होता, तो देवराय द्वितीयच्या काळामध्ये आला होता. साइडला लिहून घ्या ते. अब्दुल रज्जाक समरकंदी, देवराय द्वितीय. ओके. फर्नाओ नुनीझ अच्युतराया फर्नाओ नुनीझ अच्युतरायाच्या काळामध्ये आला होता. आणि अलेक्झांडर निकितीन ज्यावेळेला आला तेव्हा कुठलाही महत्वाचा राजा नव्हता. ओके. त्या ठिकाणी संगम ते सुलू हे ट्रान्झिशन चालू होतं. 1466 ते 72 हा निकितीनचा काळ आहे. 1466 ते 72. ठीक आहे. अब्दुल रज्जाक समरकंदी, देवराय द्वितीय आणि फर्नाओ अच्युतराया, त्यानंतर डॉमिंगो पेस आणि दुआर्ते बार्बोसा राजा कृष्णदेव. चालेल का? येस. मी विजयनगरवर भरपूर सारे क्वेश्चन वन बाय वन कव्हर करेन. त्याच्यातून एक बऱ्यापैकी आपल्याला विजयनगरची कल्पना यावी असा प्रयत्न आहे. ठीक आहे? येस. पुढे. ओके. हा सुद्धा पुन्हा महाजनपदांवरचा क्वेश्चन आहे. महाजनपद आणि शासक. याच्या आधी एम-पी-एस-सीने ओके अशा प्रकारची नावं देऊन त्यांचं साहित्य क्षेत्रामध्ये योगदान काय? किंवा धर्म क्षेत्रामध्ये योगदान काय असं विचारलं होतं. तो इथं सोपा आहे लक्षात घ्या. ए-बी-सी-डी हे त्याचं उत्तर आहे. पांचाल प्रवहन जयवाली, शूरसेनचा राजा शूरसेन, अवंतीपुत्र वत्सचा उदायन आणि अवंतीचा प्रद्योत. तर ओके लक्षात घ्या तुम्ही महाजन पद केले असतील त्याच्यामध्ये वत्स आणि अवंती जर केलं असेल तर हे वत्स आणि अवंती तुम्हाला माहिती असतात लक्षात घ्या. त्याच्यावर तुम्ही रिस्क घेऊ शकता. म्हणजे याच्यामध्ये जो 50-50 चा जो प्रश्न असतो ना, तो हा आहे. वत्सचा राजा उदाईन आहे हे आपल्याला माहिती असतं. अवंतीचा राजा प्रद्योत, चंड प्रद्योत हे आपल्याला माहिती असतं. त्याच्यावर तुम्ही रिस्क घेऊ शकता. पांचाल आणि अवंतीपुत्र. चालेल का? म्हणजे जे सेकंड राउंडचे क्वेश्चन मी म्हणालो ना तुम्हाला 50-50 वाले, त्याच्यातला हा क्वेश्चन असू शकतो. ऑप्शन मात्र मी इथं सोपा ठेवलेला आहे. तुम्हाला ते जमावं म्हणून. ठीक आहे? ए-बी-सी-डी हे याचं उत्तर आहे. चालेल का? येस. पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये मौर्यकालीन अभिलेख आढळत नाहीत? ठीक आहे. याचं उत्तर काय असेल? हा थोडा फिरून विचारलेला आहे कारण एम-पी-एस-सी मौर्यांच्या इन्स्क्रिप्शनवर सातत्याने प्रिलिम्समध्ये सुद्धा आणि मेन्समध्ये सुद्धा क्वेश्चन माहिती आहे का तुम्हाला? मेन्समध्ये सुद्धा राज्यसेवेच्या मुख्य परीक्षेमध्ये एम-पी-एस-सीने अशोकाच्या शिलालेखांवर क्वेश्चन विचारलेले आहेत. शिलालेख देऊन कोणत्या राज्यामध्ये आढळतात ते एम-पी-एस-सीने विचारलेलं आहे. ओके. त्याचा बेस पकडून ओके मी हा क्वेश्चन टाकला फक्त एक वेगळ्या पद्धतीने टाकला. मग आता मला सांगा महाराष्ट्रामध्ये यांचे लेख आहेत का? मौर्यांचे लेख आहेत का? महाराष्ट्रामध्ये नाहीये? नालासोपारा, सोपारा. सोपारा या ठिकाणी अशोकाचा प्रसिद्ध अशा प्रकारचा शिलालेख लक्षात घ्या. सोपारा या ठिकाणी. ठीक आहे. त्याच्या महाराष्ट्रामधला सोपारा अत्यंत प्रसिद्ध आहे. ठीक आहे. तो त्या ठिकाणी आहे. सोपारा एक महत्वाचं व्यापार केंद्र सुद्धा होतं मौर्य काळामध्ये. त्याला शूर्पणखा असं संस्कृत भाषेमध्ये म्हटलं जातं. लक्षात घ्या. शूर्पणखा किंवा सोपारा त्या ठिकाणी अशोकाचा लेख सापडलेला आहे. आंध्र प्रदेशमध्ये यर्रागुड्डी ओके नावाचं ठिकाण आहे आणि या ठिकाणी अशोकाचे अभिलेख सापडले आहेत. आंध्र प्रदेशमध्ये येरागुड्डी. कर्नाटकमध्ये खूप मोठ्या संख्येनं आहेत. कर्नाटकमध्ये एक मोठा ब्लॉकच आहे लक्षात घ्या. कर्नाटकमध्ये शिलालेख म्हटलं की लंबी यादीच निघते. ब्रह्मी, मस्कगिरी. नुकत्याच काळामध्ये सन्नती या ठिकाणी सुद्धा अशोकाचा शिलालेख हा सापडलेला आहे. तो ब्रह्मगिरी, ब्रह्मगिरी, मस्की आणि सध्या सन्नती हे जे ठिकाण आहे त्या ठिकाणी अशोकाचा लेख सापडलेला आहे. परंतु तामिळनाडूमध्ये अशोकाची सत्ता नव्हती आणि म्हणून तामिळनाडूमध्ये अशोकाचे लेख सापडत नाहीत. ठीक आहे ना? कर्नाटकचे हे जे मी तुम्हाला सांगितलं माय मिस्टेक. ब्रह्मगिरी, मस्की हे जे ठिकाण आहेत ते अशोकाच्या राज्याची दक्षिण सीमा होते. त्याच्या पलीकडे अशोकाचे लेख आढळत नाहीत. म्हणून याचं उत्तर तामिळनाडू आहे. चालेल का? येस. पुढचा. आरंभिक काळात कोशल हे सर्वात महत्वाचे महाजनपद होते. ओके. सुरुवातीच्या काळामध्ये काशी हे सगळ्यात महत्वाचं महाजनपद होतं. काशी. काशी हे सगळ्यात महत्वाचं महाजनपद होतं. त्याच्यामुळे पहिलं वाक्य चूक आहे. पण एक लक्षात घ्या, काशी आणि त्याच्यानंतर कौशल हे महाजनपद महत्वाचं होतं. आता एम-पी-एस-सीने असं काही टाकलं, तर मी तुम्हाला मुद्दामून सांगतोय, की मी आता इथं हे वाक्य चूक करतोय. एम-पी-एस-सी कदाचित त्याला बरोबर म्हणू शकतो. चालेल का? येस. त्याच्यामुळे इतर वाक्यांवरून तुम्हाला याचा अंदाज घ्यायचा आहे.
म्हणजे ऑप्शन बघून तुम्हाला निर्णय घ्यायचा. चालेल का? जेव्हा मी हा क्वेश्चन तयार केला, तेव्हा माझ्या डोक्यात हे होतं, की काशी हे महत्त्वाचं होतं आणि नंतर कौशलला महत्त्व प्राप्त झालं. ठीक आहे का? पण ओके, काशीनंतर सगळ्यात महत्त्वाचं कोणतं होतं? ते कौशल होतं आणि त्याच्यानंतर महत्त्व वाढलं ते म्हणजे मगधाचं. असा तो इतिहास आहे. पण मग एम-पी-एस-सी कदाचित कौशलला महत्त्वपूर्ण म्हणू शकेल. मग तुम्ही इतर वाक्य आणि ऑप्शन बघून त्याचा निर्णय घ्यायचा आहे. ठीक आहे? येस. कौशल शासक प्रसेनजीत हा गौतम बुद्धाचा समकालीन होता हे वाक्य बरोबर आहे. ओके. त्यानंतर बिंबिसाराने कौशल मगधमध्ये सामील केले नाही. अजातशत्रूने ओके हे मगधामध्ये सामील केलं होतं. मग पहिलं आणि तिसरं वाक्य चुकीचं आहे. अ आणि क हे त्याचं उत्तर आहे. जाऊयात पुढे. चला. ओके. वैदिक साहित्यामध्ये वर्णिलेल्या पुरुष सूक्तामध्ये कशाचे वर्णन आढळते? सोपं होतं. वर्णव्यवस्था. ओके. वर्णव्यवस्था हे त्याचं उत्तर आहे. लक्षात घ्या. आता जात व्यवस्था वर्णव्यवस्था नाही दिलं आणि जात व्यवस्था दिली तर काय कराल? वर्णव्यवस्था ऑप्शनच नाहीये. जात व्यवस्था असेल तर काय कराल? जात व्यवस्थेला निवडायचं मग. चालेल का? आणि वर्ण आणि जात असेल, दोन्ही असेल तर काय निवडाल मग? वर्ण. चालेल का? समजा त्यांनी वर्ण दिलंच नाही आणि जाती व्यवस्थेचा उल्लेख केला, तर ते जाती व्यवस्था घ्या. पण वर्ण, जात दोन्ही दिलं, तर मग मात्र वर्ण व्यवस्था तुम्ही घ्यायला पाहिजे. ठीक आहे. हे सोपं आहे. पुरुष सूक्त ऋग्वेदाच्या 10व्या मंडलामध्ये पुरुष सूक्त दिलं, ज्याच्यामध्ये सांगितली प्रजापतीने एक यज्ञ केला, यज्ञातून महापुरुष निघाला. महापुरुषाच्या डोक्यातून ब्राह्मण, हातांमधून क्षत्रिय, मांड्यांमधून वैश्य आणि खाली पायांमधून शूद्र निघाला. म्हणजे समाज पुरुषाचे 4 भाग आणि 4 भाग म्हणजे समाजाचे 4 विभाग असं वर्णन या पुरुष सूक्तामध्ये केलेलं आहे. म्हणून पुरुष सूक्त ही वर्णव्यवस्थेची व्यवस्था आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन. पुढील विधान ध्यानात घ्या. गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचे अवशेष अनुयायांमध्ये वाटले गेले. ते म्हणजे राजगृहचा अजातशत्रू, वैशालीचे लिच्छवी आणि कपिलवस्तूचे शाक्य. हे वाक्य बरोबर आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. गौतम बुद्धाच्या अनुयायांमध्ये हे अवशेष वाटण्यात आले होते. कुशाण शासक कनिष्कने हे अवशेष प्राप्त करून देशभरात 84,000 स्तूप बांधले. हे वाक्य बरोबर आहे का? अशोक. कारण कनिष्काचं राज्य भारतभरात पसरलेलं नव्हतंच. नॉर्थ वेस्ट साइडलाच त्याचं राज्य होतं. काश्मीरला त्याचं राज्य होतं. हां, पण अशोकाचं राज्य मात्र बऱ्यापैकी भारतभर पसरलं होतं. म्हणून ब विधान चुकीचं आहे. मग अचूक ओळखायला सांगितलंय. हे विधान बरोबर आहे. जाऊयात पुढे. ओके. नंतर ताजुद्दीन फिरोजबद्दल पुढील विधाने ध्यानामध्ये घ्या. त्याने बहमनी सत्तेची स्थापना केली. हे वाक्य बरोबर आहे का चूक आहे? हे चूक आहे. कारण बहमनी सत्तेची स्थापना कोणी केली होती? हसन गंगूशाह बहमनी यानं याची स्थापना केली होती. ताजुद्दीन फिरोजचा काळ आहे 1397 ते 1422. 1397 ते 1422 हा त्याचा काळ आहे. ओके. तर जे काही बहमनशाहीमध्ये जे काही राजे होते त्याच्यापैकी एक महत्वाचा आहे ताजुद्दीन फिरोज. त्याने बहमन सत्तेची स्थापना केली हे वाक्य चूक आहे. बाकी दोन्ही वाक्य बरोबर आहे. सुफी संत गेसू दराज यांना त्याने आश्रय दिला होता आणि त्याच्या काळामध्ये चौल आणि डभई ही आयात निर्याताची व्यापाराची महत्वाची केंद्र बनली होती. मग हा सुद्धा विचारला जाईल इथं. चौल आणि डभईवर वेगळा क्वेश्चन तयार होऊ शकतो. मध्ययुगीन काळामध्ये महाराष्ट्रामधली महत्वाची व्यापारी केंद्र कोणती होती? चौल आणि डभई होती. ठीक आहे. गेसुदाराज मग दख्खनमधले सुफी संत होते का गेसुदाराज? गेसुदाराज दख्खनमधले सुफी संत असतील का? आता लक्षात घ्या. ताजुद्दीन फिरोज बहमनशाहीचा राजा होता. बहमनशाही कुठे आहे? दख्खनमध्ये आहे. याचा अर्थ गेसुदाराज हे दख्खनमधले सुफी संत असतील का? नाही. त्याने गेसुदाराला आश्रय दिला असेल, तर गेसुदार दख्खनमध्येच असतील ना? का तो म्हटला असेल तुम्ही राहा इराणमध्ये मी पैसे पाठवतो तुम्हाला मनी ऑर्डर पाठवतो म्हणून? असं काही नाही ना. गेसुदाराजांना आश्रय दिला. याचा अर्थ गेसुदाराज हे दख्खनमधले महत्वाचे सुफी संत होते आणि त्यांचा पंथ कोणता होता हे वाक्य लक्षात ठेवा. ते चिश्ती पंथाचे होते. असं एक वाक्य लक्षात ठेवा. गेसुदाराज हे चिश्ती पंथाचे होते. ओके. याचं उत्तर काय तर मग? असत्य विधान ओळखायला सांगितलंय. फक्त हे असत्य आहे. पुढे विजयनगर साम्राज्यामध्ये कोणत्या उत्सवाला अत्यधिक महत्व होते? काय निवडलंय? अ, महानवमी का रामनवमी? रामनवमी निवडलं? ठीक आहे. याचं उत्तर महानवमी आहे. दसऱ्याच्या आधीचा दिवस. दशमी हा दसरा असतो की नाही? त्याच्या आधीचा दिवस जो आहे तो फार मोठ्या प्रमाणामध्ये सेलिब्रेट केला जातो. ओके. विजयनगर साम्राज्यामध्ये आणि तुम्हाला माहिती असेल आज सुद्धा म्हैसूर नावाचं जे राज्य आहे किंवा म्हैसूर नावाचा जो प्रदेश त्या ठिकाणी दसरा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ठीक आहे. ही परंपरा विजयनगर काळापासून आहे. तर दसऱ्याचा जो आधीचा दिवस आहे, तो दिवस विजयनगरचे राजे ओके सेलिब्रेट करत असत. महानवमी हे त्याचं उत्तर होतं. ठीक आहे? येस. भारतावर घडून आलेलं अखमोनीय म्हणजे ओके पर्शियन आक्रमण. ओके पर्शियन आक्रमणामुळे खालीलपैकी काय घडून आले नाही? ग्रीकांना भारतावर आक्रमण करण्याची प्रेरणा मिळाली. ओके इराणी आक्रमणानंतर मग अलेक्झांडरचं आक्रमण झालं होतं की नाही? मग दुसरं वाक्य बरोबर असेल का? दुसरं वाक्य बरोबर आहे. कारण जेव्हा इराणी लोकांनी आक्रमण केलं, तेव्हा ग्रीकांना लक्षात आलं की भारतामध्ये मोठी संपत्ती आहे. आपण त्या ठिकाणी जाऊयात. म्हणून दुसरं वाक्य बरोबर आहे.
खारोष्टी लिपीचा जो वापर सुरू झाला तो इराणी लोकांच्या आक्रमणामुळे सुरू झाला होता. अशोकाच्या लिखाणावर जो खारोष्टी लिपीचा प्रभाव दिसतो, अशोकाच्या अभिलेखांवरून तो अखमोनी आक्रमणाचा आहे. त्याच्यामुळे दुसरं वाक्य सुद्धा बरोबर आहे आणि पंच मार्क्ड कॉइन्स ते सुद्धा ओके इराणी आक्रमणाच्या परिणामी सुरू झाले असे मत आहे लक्षात घ्या. परंतु भारतामध्ये सोन्याची नाणी जी आहेत, ती उत्तर मौर्य काळामध्ये सुरू झालेली आहेत. तर मौर्य काळापर्यंत सोन्याची नाणी नव्हती आणि उत्तर मौर्य काळ हे जवळपास आणि इराणी आक्रमण याच्यामध्ये 500 वर्षांचा काळ आहे. कळतंय का मला काय सांगतंय? ओके, इराणी आक्रमण हे साधारणतः त्यामुळे आपण त्याला इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये झालं होतं आणि उत्तर मौर्य काळ जो होता तो 200 बीसी मध्ये सुरू झाला. 400 ते 500 वर्षांचा काळ आहे. त्याच्यामुळे पहिलं वाक्य बरोबर नाही. मुसिका नगर ही कोणत्या राजघराण्याची राजधानी होती? काय याचं उत्तर आहे? काय लिहिलंय याचं उत्तर? सातवाहन. ओके, लक्षात घ्या. सातवाहनांची राजधानी मुसिका नगर होती. या वर्षीच्या UPSC मध्ये धान्य कटक हे कुठं होतं हा प्रश्न विचारलेला आहे. तसंच मुसिका नगर हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. चालेल का? ओके, मुसिका नगर. खारवेल हे नाव ऐकलंय का तुम्ही? खारवेल कुठल्या राज्याचा राजा होता? कलिंगा. खारवेल हा कलिंगाचा राजा होता आणि खारवेल एका अभिलेखासाठी ओळखला जायचा. त्याचं अभिलेखाचं नाव होतं हाथी गुंफा. हाथी गुंफा अभिलेखामध्ये खारवेलाने लिहून ठेवलेलं आहे, की मुसिका नगरवर मी आक्रमण केलं होतं आणि तिथल्या राजाला शरण यायला भाग पाडलं. याचा अर्थ मुसिका नगर म्हणजे सातवाहनांची राजधानी. आलं का लक्षात मला काय सांगते? हे हाथी गुंफा इन्स्क्रिप्शनमध्ये या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. हाथी गुंफा अभिलेख ऑफ खारवेला. बोघाजको येथील शिलालेखामध्ये कोणत्या आर्य देवतांचा उल्लेख आढळतो? इंद्र, नासत्य, वरुण, अग्नी. काय आहे ह्याचं उत्तर? ओके, याचं उत्तर आहे अ, ब आणि क. इंद्र, नासत्य, वरुण या देवांचा उल्लेख ओके बोघाजकोईमध्ये आहे. इंद्रोवा, वरुणा, नासत्या अशा देवतांचा उल्लेख त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे. आणि अजून एका देवतेचा उल्लेख आहे ती म्हणजे मित्रव. मित्र म्हणजे सूर्य. ओके, तर ह्या देवतांचा उल्लेख केलेला आहे, परंतु अग्नीचा उल्लेख केलेला नाही आहे. अग्नी इज नॉट मेन्शन. ठीक आहे, याच्यातून काय महत्व लक्षात येत आहे? आर्यांसाठी अग्नी ही देवता महत्वाची होती की नाही? आर्यांसाठी अग्नी ही देवता महत्वाची होती आणि आर्य हे बाहेरून आले असं म्हटलं जातं. ज्या प्रदेशातून आले तो प्रदेश बोघाजकोई होता असं म्हटलं जातं. मग आर्यांसाठी अग्नी महत्वाचा होता आणि बोघाजकोईमध्ये अग्नीचा उल्लेख नाही. याचा अर्थ आर्य आणि बोघाजकोईचे लोक काहीसे वेगळे असावेत की काय? किंवा अग्नीचं पूजन आर्यांनी भारतामध्ये आल्यानंतर सुरू केलं की काय? असा तो एक सवाल आहे इतिहासाला पडलेला. त्याच्यामुळे हा क्वेश्चन टाकलेला आहे. चालेल का? येस. चला. ओके, त्यानंतर पुढचा आहे ओके, तो म्हणजे खालीलपैकी कोणत्या संस्कृतीचे अवशेष महाराष्ट्रात आढळत नाहीत? ओके, हा एक पोटेन्शियल क्वेश्चन आहे आणि हा महत्वाचा भाग आहे लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये नवाश्मयुगीन संस्कृती मुळीच आढळत नाही. ओके, हे वाक्य लक्षात ठेवायचं. महाराष्ट्रामध्ये महापाषाण आहे. नागपूर, बोरी ओके, तर हे महाराष्ट्रामधले महत्वाचे ठिकाण आहेत. ताम्रपाषाण तर आहे दायमाबाद, इनामगाव. पण महाराष्ट्रामध्ये नवाश्मयुग आढळत नाही. ठीक आहे. पुढचा, सिकंदरने भारतावर आक्रमण केले तेव्हा कोण मगधचा राजा होता? कायचं उत्तर? धनानंद हा मगधचा राजा होता. आणि याची ताकद ऐकून सिकंदर परत गेला होता हे तुम्हाला माहिती आहे. पुढे सातवाहनकालीन नाण्यांबद्दल पुढील विधाने ध्यानामध्ये घ्या. सातवाहनांनी मुख्यतः सोन्याची नाणी जारी केली. त्याचं उत्तर हे चूक आहे लक्षात घ्या. सातवाहनांची नाणी ही तांब्याची नाणी होती. ओके, सातवाहनांची नाणी ही तांबे किंवा कासे या पदार्थांची नाणी ओके सातवाहनांनी जारी केली होती. पॉटींची नाणी सुद्धा त्यांनी जारी केली होती. यज्ञश्री सातकर्णी या शासकाच्या नाण्यांवर जहाजाचं चित्र आढळतं. हे विधान बरोबर आहे. आणि महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश या भागांमध्ये सातवाहनांची नाणी सापडतात. हे वाक्य सुद्धा बरोबर आहे. सो तुम्हाला ओके बरोबर सांगायला सांगितलं तर ब आणि क याचं उत्तर आहे. जाऊयात पुढे. ओके, चला. चुकीची जोडी ओळखायला सांगितलेली आहे. मौर्य काळामध्ये महत्वाचे सरकारी अधिकारी समहर्ता, संकलन करणारा, कर संग्रहक हे त्याचं उत्तर होतं. औवारिक दरबार प्रबंधक हे सुद्धा बरोबर आहे लक्षात घ्या. कर्मांतिक म्हणजे उद्योग आणि कारखान्यांच्या प्रमुखाला कर्मांतिक असं म्हटलं जायचं. त्याच्या नावातच आहे लक्षात घ्या. तुम्ही इथं थोडंसं लॉजिक जरी लावलं असतं, काही प्रश्नांना माहित नसताना सुद्धा तुम्ही जसं 30 राउंडमध्ये रिस्क घ्यायची आहे तुम्हाला. तर या प्रश्नात तुम्ही बिनधास्त रिस्क घेऊ शकता. त्याच्या नावातच दंड आहे. ओके, दंड म्हणजे लॉ अँड ऑर्डरशी निगडीत हा अधिकारी असू शकतो. असं जर तुम्ही थर्ड राउंडला रिस्क घेण्याचा विचार केला तर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. हे त्याचं उत्तर आहे. हा गटात बसत नाही. चुकीची जोडी आहे. चालेल का? म्हणजे दंडपाल हे याचं उत्तर आहे. ठीक आहे का? येस. पुढे प्राचीन शासक ओळखा. तो सर्व क्षत्रांतक म्हणून ओळखला जात असे. त्याने नंदोपक्रमिणी नावाचे मापन यंत्र शोधून काढले. ग्रीक इतिहासकारांच्या मते त्याच्या सैन्यात 20,000 घोडेस्वार, 2,00,000 सैनिक, 2,000 रथ आणि 3,000 हत्ती होते. अशी वाक्य वाचायची सुद्धा नसतात लक्षात घ्या. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये काहीही अर्थ नसतो. ते फक्त तुम्हाला
तुमचा वेळ जावा म्हणून दिलेली वाक्य आहेत. जसं की ओके 20,000 घोडेस्वार, 2,00,000 सैनिक, ओके 2,000 रथ आणि 3,000 हत्ती होते. याला काय हे आहे का? ठीक आहे. थोडक्यात तो ताकदवान होता. बस संपलं. चालेल का? त्याच्यामुळे ह्याच्यावर जास्त विचार नाही करायचा. हां, 19,999 असतं तर काय करायचं? असं काही नसतं लक्षात घ्या. ठीक आहे, आलं लक्षात? म्हणजे तुम्ही विचार करता ना, हे वाक्य चूक असू शकतं. कशामुळे चूक असू शकतं? हा तिथं 20,000 नसून 19,999 असण्याची शक्यता किती आहे? असलं डोकं लावत बसायचं नाही त्या ठिकाणी. म्हणजे हे वाक्य जनरली बरोबर असतं. या ठिकाणी कुठं असू शकेल? एक तर ग्रीकच्या ऐवजी इराणी असू शकेल, चीनी असू शकेल, असं काहीतरी असू शकतं. पण बाकीची डिटेल्स मात्र चुकीची नसतात. म्हणून प्रश्नामध्ये जेव्हा आपण वाचतो ना, तेव्हा अशा डिटेलकडे सरळ दुर्लक्ष करायचं. चालेल का? येस. तर हे वाक्य ॲक्चुअली बरोबर आहे. नंदोपक्रमिणी नावाचं मापनयंत्र त्यांनी शोधून काढलं हेही बरोबर आहे. आणि तो सर्व क्षत्रांतक म्हणून ओळखला गेला. त्याने अनेक क्षत्रिय राजांचा पराभव केला होता. म्हणून त्याला सर्व क्षत्रांतक किंवा द्वितीय परशुराम असं म्हटलं जातं. त्या राजाचं नाव होतं महापद्मनंद. म्हणून वरीलपैकी नाही हे त्याचं उत्तर आहे. महापद्मनंद ओके हे या राजाचं वर्णन आहे. महापद्मनंद.